टीका करायची गरज आहे एक दुसऱ्यावर। बातमी डोंबिवलीमधून। डोंबिवलीमध्ये भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। शुभेच्छांच्या बॅनरवरून विकास म्हात्रे आणि नंदू परब आमने सामने आलेत। म्हात्रेंनी बॅनरवरचा फोटो काढण्यास सांगितल्याची देखील माहिती मिळते। डोंबिवलीतल्या भाजपमधला हा अंतर्गत वाद आता सर्वांसमोर आलाय। दिवाळीच्या शुभेच्छा बॅनरवरून माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे तसंच भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यामध्ये वाद विकोपाला गेला। काही महिन्यांपूर्वी विकास निधी न मिळाल्यानं म्हात्रे दाम्पत्यानं पक्षाला रामराम ठोकला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर निधी मिळाला होता असं आश्वासन दिलं गेलं। मात्र 4 महिने उलटूनही निधी न आल्यानं नाराजी वाढली। याच दरम्यान नंदू परबांनी शहरभर दिवाळीच्या शुभेच्छांचे बॅनर्स लावले आणि या बॅनर्सवर म्हात्रे दाम्पत्याचे फोटो होते। या प्रकारावरती आक्षेप घेत विकास म्हात्रेंनी फोन करून हे बॅनर्स त्वरित काढण्याची मागणी केली आहे। आज परवा रात्री माझे बीजेपी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर देखील बॅनर लावले गेले दिवाळीच्या शुभेच्छा। मी त्यांना फोन करून सांगितले की नागरिकांमध्ये माझ्या दोन्ही प्रभागामध्ये लोकांचा भ्रम होतो आणि आपण ते बॅनर लावू नका, कारण मी पक्षाचा राजीनामा दिला। वळूया पुढल्या बातमीकडे। राज ठाकरेंवर